नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि अशा सुंदरशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, खास विषयावर आहे आणि खरं तर या व्हिडिओची मला वाटतं आता सगळ्याच पालकांना खूप जास्त गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे सगळं मोफत आहे, त्यामुळे प्लीज नक्की करा. थोडंसं आमच्या मेहनतीला कुठेतरी तुमची कौतुकाची थाप मिळाली की अजून जास्त प्रेरणा मिळते आणि अजून जास्त उत्साह येतो काम करायला. तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओमध्ये काही वाटलं तर कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका. तर मेन व्हिडिओला आता सुरुवात करूया. परीक्षा जवळ येतात. मुलं लहान असोत, मोठी असोत, कितवीलाही असोत, 11वी 12वी किंवा अगदी UKG LKG कितीही, पण प्रत्येक पालकांचं हेच असतं की परीक्षा जवळ आली की मुलं अभ्यास म्हणावा एवढा सिरियसली करत नाहीत. थोडी टंगळमंगळ करतात किंवा नेहमीप्रमाणेच त्यांचं रुटीन चालू आहे, अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत. जे पालकांच्या इच्छा आहेत त्याप्रमाणे मुलं थोडक्यात अभ्यास करत नाहीत असं प्रत्येक पालकांचं म्हणणं असतं. तर मी यावेळी काय करायचं, अशा वेळी आपण काय करू शकतो हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुलं मोठी असोत किंवा लहान असोत, तुम्ही काय करू शकता हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केला किंवा फास्ट फॉरवर्ड करून पाहिलात तर मेन जे मुद्दे असतात ते मिस होतात, पटकन लक्षात येत नाहीत आणि मग कुठेतरी कम्युनिकेशन व्यवस्थित आपलं होत नाही. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काय वाटतंय तुम्हाला, माझे विचार जे आहेत ते तुम्हाला कसे वाटतात ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी सांगते, मला 2 मुलं आहेत, पण एक अजून शाळेत जात नाही, एक जातो. तर थोडक्यात मी त्याचा अभ्यास कशा पद्धतीने घेते, वर्षभरही कसा घेत होते आणि आत्तासुद्धा जर एक्झाम जवळ आल्या तर कसा घेते ते तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे. तो पहिली गोष्ट तर मी ही सांगते, अभ्यासामध्ये खूप चांगला आहे, खूप हुशार आहे. त्याला अजूनही कोणताही क्लास वगैरे आम्ही लावलेला नाही आहे, पण तो स्कूलमध्ये जायच्या आधीपासूनच खूप हुशार आहे. आणि एक गोष्ट अजून सांगू इच्छिते, लोक म्हणतात मुलं जर लहान असतील ना, नेहमी बघा तुम्ही बऱ्याचशा म्हणजे पालकांना हा अनुभव आलेला सुद्धा असेल, लोक म्हणतात खूप आफॅट आहे किंवा मस्तीखोर आहे, अतरंगी, अजून बरेचसे शब्द वापरतात. तर असं म्हणतात आणि बहुतेक करून प्रत्येक मुलाला हे ऐकायला मिळतं की नाही का, म्हणजे आमच्या मुलांना असं बोललं जातं किंवा काय. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, लोकांचा कधीही एवढा विचार करू नका आणि त्याच्यावरून आपल्या मुलांना म्हणजे जज करू नका. कारण की काय, प्रत्येकजण हे बोलण्यासाठी असतं आणि प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. लोक काही ना काही बोलत असतात, पण त्यांना ज्यावेळेस ते आपल्या मुलांना बोलत असतात त्यावेळेस ते हे विसरत असतात की आपली मुलं सुद्धा कधीतरी लहान होती किंवा आपल्याला होणार आहेत मुलं, किंवा प्रत्येक मुलं ही मस्तीखोर असतात हे कुठेतरी पालक विसरतात आणि म्हणून बोलतात. त्यामुळे प्लीज त्यांच्याकडे लक्ष न देता, माझा मुलगा सुद्धा मस्तीखोर आहे पण मला एक गोष्ट माहिती आहे, तो मस्तीखोर नाहीये, त्याचं हे वय आहे आणि तो लहान आणि तो मस्ती करणार आणि आम्ही त्याला पूर्णपणे मोकळीक देणार तेवढी मस्ती करण्यासाठी, कारण की तो मोठा झाल्यावरती त्याला ही मस्ती पुन्हा करता येणार नाहीये. त्यामुळे जे ते वय असतं आणि त्या वयामध्ये मुलांनी त्या गोष्टी केल्या पाहिजे हे पालकांनी सगळ्यात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कोणाच्या बोलण्यावरनं आपल्या मुलांना जज करू नका किंवा त्यांना रोखू नका, टोकू नका, तू असं करू नको तसं करू नको. पहिली गोष्ट ही सोडा. आणि तुम्ही म्हणाल व्हिडिओ तर ताई म्हणजे पोर्शन आता जे येईल, एक्झाम जी आहे त्याच्यावरती आहे, तर तू आता हे काय बोलती, हा सगळा त्याचा एक भाग आहे. म्हणूनच माझे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असतात. त्यामुळे प्लीज संपूर्ण पाहत जा, म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मी नक्की काय म्हणू पाहते आणि मला काय म्हणायचंय. तर मुलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं जज करू नका. ठीक आहे, मुलं लहान असतात, मस्ती करतात आणि ती करू द्या, त्यांना टोकू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना टोकत जाऊ नका कोणत्याही कारणावरनं किंवा कोणी बोललं म्हणून, कारण की त्यांचं लहान वय आणि त्यांना हे सगळं आनंदाने करू द्या. अभ्याससुद्धा तितकाच केला पाहिजे. तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो, पहिली गोष्ट सांगते, पालकांचं असतं की आता एक्झाम आली आहे तर ती असो किंवा तो असो, फक्त आणि फक्त अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा काय, असं पालकांचं असतं. आणि बरोबर आहे, असं म्हणत नाही मी, हे तुमचं चुकीचं आहे, तुमचे मुद्देसुद्धा बरोबर आहेत. पण तुम्ही विचार करा, जर एखाद्या गोष्टीचं तुमच्यावरती एवढं बर्डन टाकलं तर खरंच तुम्हाला म्हणजे ते हॅपीली तुम्ही करू शकता का? नाही ना.
तसंच असतं मुलांचं सुद्धा, ती लहान असोत किंवा मोठी असोत, पण आपण जर त्यांच्यावरती एवढं बर्डन टाकलं तर त्यांना ती गोष्ट शक्य होत नाही करणं. त्यामुळे शक्यतो ट्राय करायचं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांकडनं अभ्यास कसा आपल्याला करून घेता येईल याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीनेच त्यांच्याकडनं अभ्यास वगैरे करून घ्यायचा. तर मी काय करते, आता एक्झाम जवळ आली आहे म्हणून मग तू माझ्या मुलाचं नाव अर्णव आहे, तर मग असं नाही करत की तू अजिबात खेळायचंच नाही किंवा म्हणजे नाही का कोणत्या ह्या गोष्टी करू नको, मोबाईल पाहू नको किंवा मग आणखी काही टी व्ही वगैरे पाहू नको. तो आता सुद्धा बघा इथे आलाय, त्याला माहिती आहे व्हिडिओ चालू आहे म्हणून तो लपत लपत आलाय, मी दिसतोय की काय असं. तर म्हणजे काय आहे थोडक्यात मी त्याला एवढं ह्याच्यामध्ये नाही ठेवत की तू प्लीज हे करू नको ते करू नको. नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ठीक आहे एक्झाम आली आहे मान्य, पण फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं करू नका, तर तुमची मुलं खूप जास्त अभ्यास करतील ह्याची मी तुम्हाला खात्री देते. आणि असं नाही आहे की म्हणजे आता आपल्याला नॉर्मली काय करायचं आहे, मी माझ्या मुलाचं उदाहरण देते. मी त्याला कसं सांगितलेलं आहे की त्याला कार्टून्स पाहायला आवडतात, सिंचनचं बघतो. मला खूप जण म्हणतात नका पाहून देऊ, ते चांगलं नाही, पण त्याला आवडतं तर मी त्याला त्याच्यावरती म्हणजे बंदी नाही आणत, बघून देते. पण ठरलेलं आहे आमचं, तू अर्धा तास टी व्ही पाहायची आहेस तर मग कोणताही दिवसभरातला तुला जेव्हा वाटेल की मम्मा मला आता कार्टून लावून देतेस का, तर त्यावेळेस मी त्याला लावून देते. पण मी त्यावेळेस त्याला घड्याळ दाखवते आणि सांगते हा काटा आता इथे आहे, समजा 9 वर आहे, तो 3 वरती आला की तुला टी व्ही बंद करायची. तर टी व्ही बघता बघता त्याचं घड्याळाकडे लक्ष असतं आणि बरोबर तो काटा 3 वरती गेला की तो स्वतःहून मला सांगतो मम्मा आता 3 वरती काटा गेलाय तर मी बंद करतो, आणि तो स्वतःहून टी व्ही बंद करतो. जर तुम्ही ओरडून सांगताय, तुला सांगितलं ना अर्धा तास बघायचंय, मग तू का जास्त वेळ बघितलं किंवा काय, नाही ऐकणार मग तुमची मुलं. थोडंसं समजून सांगा त्यांना, खेळीमेळीच्या वातावरणात सांगा, ती ऐकतील. मी ह्याला खेळायला सुद्धा खाली घेऊन जाते, रोज रोज पहिले घेऊन जात नव्हते, पण आता एक्झाम जवळ आले ते तर थोडंसं त्याला हॅप्पी वाटावं फक्त आणि फक्त म्हणून मी त्याला अर्धा तास खाली घेऊन जाते. जाताना सांगते आता एवढे एवढे वाजले ते आणि आता अर्ध्या तासामध्ये आपल्याला वरती यायचंय, बाळा दरवाजा पुढं कर रे. तर मग असं मी त्याला सांगते आणि मग तो ऐकतो सुद्धा. तर मग अर्धा तास मी त्याला दिवसातनं 4-5च्या नंतर ना अर्धा तास मी त्याला खेळायला घेऊन जाते, अर्धा तास मी त्याला टी व्ही पाहून देते. प्लस त्याला मोबाईल पाहायला आवडतो, पण जास्त मोबाईल पाहिलेला चांगला नसतो, म्हणून आम्ही संध्याकाळी त्याला नेहमीच म्हणजे अर्धा-पाऊण तास मोबाईल देत असतो. आणि मी माझा मोबाईल मुलांच्या हातात देत नाही, कारण की लेडीज शक्यतो दिवसभर घरी असतात, मग मुलं सारखाच मोबाईल मागतात. त्यामुळे आम्ही ह्याला पहिल्यापासून सवय लावली आहे. ह्याला सुद्धा आणि जो लहान आहे त्याला सुद्धा बाबा ऑफिसवरनं आले, त्यांचे पप्पा ऑफिसवरून आले की मगच मोबाईल मिळणार, आणि तो सुद्धा टायमिंग लावूनच मिळतो. अर्धा तास आम्ही त्यांना मोबाईल देतो, पूर्ण मोबाईलपासून लांब असं वंचित वगैरे ठेवलेलं नाहीये. अर्धा तास त्याला मोबाईल सुद्धा खेळायला देतो. परत घरामध्ये सुद्धा तो खेळत असतो, भरपूर खेळत असतो. तर मग मी अभ्यास कधी घेते, दुपारी ज्यावेळेस माझं काम वगैरे आवडतं मी त्याला आधीच सकाळी उठल्यावरती वगैरे आधीच सांगत असते माझं सगळं काम झाल्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे हा. मग तो सुद्धा हो बोलतो. मग तोपर्यंत त्याला जे काही मस्ती करायची, काय काय करायचं ते सगळं करून देते मी त्याला. आणि मग त्यानंतर ना दुपारी एक्झाम चालू आहे ना, तर त्याचं सांगते मी. इतर वेळेसचं रुटीन आमचं वेगळं असतं, पण हे एक्झाम आता त्याच्या 19 तारखेपासून चालू होतात, तर ते रुटीन सांगते मी तुम्हाला. तर आता त्याला सुट्ट्या आहेत, 10वीची एक्झाम वगैरे आणि शनिवार रविवार आलाय मध्ये, त्यामुळे त्याला सुट्ट्या मिळाल्या ते 4-5 दिवस. तर मग त्यावेळेस आम्ही काय करतो, सकाळी उठल्यावरती ठरलेलं आहे अर्धा तास मी त्याची रिव्हिजन घेते. मग जे ओरलचे असू दे किंवा रायटिंग असू दे, काहीही असू दे, पण मी त्याचा अर्धा तास सकाळी घेते. उठल्यानंतरनं त्याला पाणी वगैरे देते, दूध देते, त्यानंतरनं मी हे अर्धा तास त्याचं घेते. सकाळचा अभ्यास केलेला जास्त मुलांच्या लक्षात राहतो आणि मी जबरदस्तीने त्याला उठवत नाही अभ्यासासाठी. तो ज्या वेळेस उठेल त्यानंतरनं मी तो फ्रेश वगैरे झाला, त्याचा थोडाफार नाश्ता वगैरे झाला की मग त्याचा अर्धा तास अभ्यास घेते. त्यानंतर मी त्याला सांगते माझं संपूर्ण काम झाल्यानंतर ना आपल्याला होमवर्क करायचा आहे, तर तेव्हा घड्याळ लावून आम्ही अभ्यास करत नाही. त्यावेळेस मी काय करते, एक रफ बुक आहे त्याच्यावरती 4 आता हा लहान आहे, तुम्ही मोठ्या मुलांना सुद्धा असं करू शकता की त्यांना समजावून सांगा की पुढचं करिअर घडवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. खेळायचं आहेच आहे, मित्रमैत्रिणींसोबत फिरायचं आहेच आहे, मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण आता हा वेळ अभ्यासाचा आहे. तर ठीक आहे, बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्ही करा, पण त्याचबरोबर एक पर्टिक्युलर टायमिंग मोठ्या मुलांना ठरवते की ह्या वेळेत प्लीज तो अभ्यास करत जाते, तुझ्यासाठी चांगल्या. अशा गोष्टी तुम्ही त्यांना मोठे असाल तर समजावू शकता. आणि लहान मुलांना मी ह्याला कसं करते आता, एकतर ABCD 1-2, परत 1-2च्या स्पेलिंग म्हणा किंवा बॅकवर्ड्स नंबर म्हणा, डिक्टेशन म्हणा, तर ह्या सगळ्यांना एका पेजवरती म्हणजे वरती आहे ना हेडलाईन लिहिते की इथे तुला हे लिहायचे, पुढचं पेज घेते, इथे हे लिहायचे, असे 5-6 पेजेस मी लिहिते आणि मग त्याला देते. त्याच्यापाशी मी बसते. असं करू नका, मुलांना अभ्यासाला दिले, तुम्ही तुमच्या कामाला निघून गेले.
मग ती लोक करणार नाही एवढा सिरियसनेस घेऊन आणि सगळं रॉंग करून ठेवणार, मग नंतर परत ते रिपेअर करत बसा. त्यापेक्षा त्यांच्या जवळ बसायचं आणि जोपर्यंत त्यांचा अभ्यास होतो तोपर्यंत तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्यामध्ये पेशन्स हवेत की मोबाईल बघायचा नाहीये आपल्याला तोपर्यंत, किंवा मग टीव्ही लावायची नाहीये, बहिणींचा फोन आला, आईचा फोन आला किंवा अजून कोणाचा फोन आला म्हणून गप्पा मारत बसायचा नाही मुलांजवळ अभ्यास करताना. मोबाईल लांब ठेवून द्यायचा. कोणाचा फोन जरी आला, बाळा कॅमेरा होतोय, कोणाचा फोन जरी आला तरी तुम्ही त्यांना सांगू शकता की मी ह्याचा अभ्यास घेतेय, थोडा वेळ थांबा मी करते. ऐकतात, आपलेच नातेवाईक ऐकणार, तर त्यामुळे प्लीज तसं करत जा. आणि तर मग मी दुपारचा ह्याचा तसा अभ्यास घेते, मग पूर्ण त्याचं होईपर्यंत लिहून मी त्याच्याजवळ बसते आणि मी स्वतःहून त्याला काहीही सांगत नाही. ज्यावेळेस त्याला खूपच येतच नाहीये मग तो खूप वेळा विचारतो, मम्मा सांग ना गं, मम्मा सांग ना गं, हे नाही येते नाही येते. मी त्याला बोलते तू काल केलं होतं ना, आठव. मग कधी ना कधी आठवतं, पण कधी कधी नाहीच आठवलं तर मग मी त्याला सांगते. आणि जी स्पेलिंग त्याला येत नाहीये, समजा 15ची येत नाहीये किंवा कोणती येत नाही, तर मग मी त्याला 5 वेळा किंवा 10 वेळा ती लिहायला सांगते आणि मग पुढचा जो अभ्यास आहे आमचा तो आम्ही कंटिन्यू करतो. आणि मग दिवसभरामध्ये मग असंच त्याला जे काय करायचं ते करून द्यायचं. आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी न चुकता जे येत नाही आपल्या मुलांना, ज्याच्यामध्ये ते वीक आहेत, तो विषय संध्याकाळी झोपण्यापूर्वी घ्यायचा. हे कधी पण तुम्ही ट्राय करून बघा. आणि पूर्ण वर्षभर सुद्धा आम्ही असं करतो. रोज त्याचे बाबा झोपण्यापूर्वी त्याचा अभ्यास घेतात आणि दिवसभरात जे काय असेल ते मी घेते. आमचं असं ठरलेलं आहे, डील एक असं म्हणा की दिवसभर जे काही सकाळी उठल्यापासून तुम्ही कामावरनं येईपर्यंत मी त्याचं सगळं काही करणार, पण तुम्ही आल्यानंतर ना त्याचा अभ्यास तुम्हीच घ्यायचा आहे, हे त्यांना सांगितलेलं आहे. आणि जे येत नाही ते हे घेतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सारखं असं नसतं की एक्झाम आलेत मग फक्त तू अभ्यासच कर, मग मुलं नाही करत आणि त्यांना खूप जास्त बर्डन येतं. आपण कुठेतरी त्यांच्या जागी आपल्याला ठेवून बघायचं, कारण की आताचं पोर्शन खूप हार्ड आहे आणि तुम्ही जर एवढं बर्डन देत राहिलात तर मग खूप अवघड होतं. आणि बऱ्याचशा मुलांना क्लासेस वगैरे सुद्धा असतात, मग इकडचा अभ्यास तिकडचा अभ्यास, मग मुलं आहेत ती शेवटी त्यांचं खेळण्याचं वय निघून जाईल. तर प्लीज असं करू नका. आणि मान्य उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायचंच आहे, पण आता सुद्धा त्यांना खेळू द्या. तर एवढंच मला सांगायचं होतं. तर विषय आपला असा होता की बाबा मुलांकडनं अभ्यास कसा करून घ्यायचा किंवा परीक्षेची तयारी कशी करून घ्यायची. तर परीक्षेची तयारी म्हणजे फक्त अभ्यास असं नसतं. जेवढं खेळीमेळीचं वातावरण असेल आणि जेवढं तुम्ही मुलांच्या कलेने घ्याल तेवढं ते आपलं ऐकतात आणि तसं करतात सुद्धा. त्यामुळे प्लीज थोडंसं त्यांच्या कलेने घ्या. आणि एवढंच सांगायचं होतं मला. तर व्हिडिओ कसा वाटला आणि माझं जे म्हणणं आहे ते कसं वाटलं तुम्हाला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज 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 एक लाईकसुद्धा नक्की करा. आणि काय एवढंच. तर आरू तुम्हाला काहीतरी दाखवते. हाय कर सगळ्यांना. हॅलो. आणि चालेल, चला मग आपला हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहील. तोपर्यंत बाय. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मला मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. तांब्या नाही घेतो. आणि आरूला मी काल सुद्धा सांगितलं हा हंडा आहे आणि ही कळशी आहे आणि हे माझ्या बालपणाची खेळणी आहेत. ही मी लहान होते खूप तेव्हापासून मी हे जपून ठेवलंय. आणि ज्यावेळेस मी लग्न करून इकडे आली त्यावेळेस मी माझ्या बॅगेमध्ये हे 2 आणि 1 झारे आहेत ते घेऊन आले होते आणि ते ठेवून दिलेलं मी, कारण की मुलं खराब करतील वगैरे, वरती काढायलाच नको. पण त्या दिवशी असंच काढलं बाहेर आणि ठेवलं होतं इथे. पण आरू सारखा घेतो आणि म्हणतो हा तांब्या आहे मोठा आणि हा छोटा तांब्या आहे आणि ह्याच्यात कधी कधी तो पाणी पण पितो. हो ना आरू? तर ठीक आहे, चालेल. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील. तोपर्यंत बाय.